आपल्याबरोबर आहेत बीड जिल्ह्यातील या वडवणी शहरातील एक नामवंत आरोग्य विभागातील डॉक्टर म्हणून डॉक्टर नहर परसमल पन्नालाल साहेब. 1973ला इसवी सनला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे म्हणजे बरोबर शिक्षण घेतलेले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना साहेब आवर्जून लोकनेते मुंडे साहेबाची आठवण काढतात. कारण इसवी सन 1973ला आम्ही सात पत्राच्या रूममध्ये राहिलेलो असल्यामुळे मुंडे साहेबाकडे बघण्याच्या वेळेस मित्राच्या मनात्यातून चांगला मनुष्याने साहेब सांगतात. साहेब लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देताना आपण बालपणाची एखादी आठवण सांगताय का? आम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रमोद महाजन साहेब यांच्या त्या राहत्या घराच्या खालच्या रूममध्ये आम्ही राहत होतो. राहत असताना मुंडे साहेब आणि महाजन साहेब हे जीवाचे मित्र होते. त्यांच्या सानिध्यात राहत असताना आम्ही संघामध्ये 3 वर्ष काम केले. संघामध्ये काम करत असताना त्यांचा आणि आमचा प्रेमभाव होता. त्याचप्रमाणे मुंडे साहेब विरोधी पक्षनेते झाल्यानंतर वडवणीला आले त्यावेळेस ते न बोलवता माझ्या घरी आले होते आणि त्यांना आवडलेला एक माझ्या घरचा पदार्थ मी त्यांना वेळोवेळी जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी पाठवत होतो आणि निस्वार्थ भाव असणारं प्रेम होतं. माझ्या अडीअडचणीच्या वेळेस त्यांनी मला मदत केलेली आणि असे नेते म्हणजे त्यांना असलेला प्रेमाचा भाव हा सतत होता. तसेच 1985ला त्यांची जाहीर सभा वडवणी येथे होती. त्यावेळेस रघुनाथराव मुंडे, नवले साहेब आणि गीते साहेब असे 3 उमेदवार होते. तर नवले साहेबाच्या प्रचारासाठी ते वडवणीला आले होते बाजार दिवशी. त्या दिवशी मी सभेचा अध्यक्ष होतो आणि त्यांचा आमचा म्हणजे मी त्यांना खूप ज्युनियर होतो तरी पण संघामध्ये काम करत असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी आठवणीने कधी बोलण्याचा संबंध आला तर चांगले त्यांनी संबंध ठेवलेले आहेत. त्यांचा मी ऋणी आहे. साहेब एक प्रश्न आहे राजकीय. या वडवणी शहरात नहार कुटुंबाला मोठी किंमत आहे आणि आपली सर्वसामान्यांची नाळमध्ये चांगल्या प्रकारे जुंपलेली असल्यामुळे नावलौकिक कुटुंबीय मनुष्याने आपणाकडे येथील जनता पाहते. परंतु या भागाचे सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी आपल्यावर अन्याय केलाय. तुम्ही बोलत नाहीये, येथील जनता बोलते. आपल्यावर अन्याय काय झाला ते सांगता का? 1983ला माझा श्रद्धा क्लिनिक या नावाने दवाखाना सुरू केलेला आहे. 1983 पासून आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः 40-45 वर्ष मी आरोग्य सेवा दिली. मी राहतात असलेलं घर आणि माझं क्लिनिक हे वडवणीमध्ये 1983ला मी सुरू केलं. त्यावेळेस मी सेवा सहकारी सोसायटीची जागा 50 वर्षाच्या किरायाने एक वेळेस पूर्ण 50 वर्षाच्या किराया देऊन केली होती. 1990 पासून ती माझ्याकडे आत्तापर्यंत ताब्यात होती. परंतु वैवानस्यातून 2022ला त्यांनी संस्थेचा चुकीचा ठराव घेऊन माझी जागा रिकामी करून देण्यासाठी त्यांनी पहिला ठराव रद्द केला आणि त्यानंतर मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केले आणि 1922ला मला कोर्टाने स्टे दिला. त्यानंतर 2026मध्ये स्टेची ऑर्डर करताना माननीय न्यायाधीशाने
नगरपंचायतच्या शिओला निर्णय घेण्यास आदेश केले. त्या अनुषंगाने पूर्ण मी 50 वर्षाचा किराया देऊनही त्यांनी चुकीचा ऑर्डर केली आणि ऑर्डर करून नंतर मी खालच्या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये धाव घेतली आणि मला त्या अनुषंगाने म्हणजे माझी तारीख 7 मे होती, परंतु यांनी 4 मेला आम्हाला नोटीस दिली आणि 5 मेला माझी इमारत पाडली. अशा प्रकारचा अन्याय केला आणि माझा पूर्ण घर हे 35 वर्ष त्याच जागेवर होतं. माझा पसारा पण त्यांनी काढू दिला नाही आणि ह्याला सर्वसा कारणीभूत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संभाजी शिंदे, त्याचप्रमाणे नगरपंचायत यांनी वैमनस्यातून माझी इमारत पाडून मला बेघर केले, जेणेकरून की अनेक लोकांवर दिलेली सेवा त्याचा मोबदला मला अशा प्रकारे त्यांनी हेतू पुरस्कार केला. केलेल्या अन्यायास मी जिवंत आहे तोपर्यंत मी विसरणार नाही. आणि लोकांना पण खूप असे अक्षरशः कितीतरी लेडीज कितीतरी जेंट्स रडले, त्यांच्याकडे पण जाऊन आले आमदाराकडे की अशा प्रकारचा अन्याय करू नका. परंतु मी एक अल्पसंख्याक असल्यामुळे माझ्यावर हा अन्याय केला आणि तो अन्याय मी विसरणार नाही. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. वडवणी शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत, सेवा सहकारी सोसायटीच्या जागा देखील आहेत, परंतु जाणून बुडून आपणालाच का बरं सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी टार्गेट केले? सेवा सहकारी संस्थेची 50 बाय 240ची जागा आहे. त्यापैकी मी रीतसर जागा केलेली होती. त्याचा किराया, त्याचा ठराव, त्याचं प्रोसिडिंग सगळं माझ्याकडे असताना सुद्धा ज्यांच्याकडे काहीच नाही, आडवा कागद नाही, तरी पण त्यांच्या जागेला किंवा त्यांच्या भिंतीला धक्का पण लावला नाही. आणि मी एक सुशिक्षित आणि अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांनी माझ्यावर मुद्दाम होऊन हा अन्याय केलेला आहे. त्याबद्दल पण मी कोर्टात धाव घेतली आहे आणि मुद्दाम होऊन 1 दिवसाची पण मला संधी दिली नाही, मला कुठली नोटीस दिली नाही, तरी पण त्यांनी माझ्यावर अन्याय करून माझी इमारत पाडली आणि मला बेघर केले. याबद्दल माझा खेद आहे. तर आपण पाहू शकताय की डॉक्टर नाहर साहेब यांनी सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी कशा प्रकारे त्रास देऊन शिनी माझा नंबर 1 वडवणी शहरावर चालणारा दवाखाना मला काही संधी न देता निस्तानबुद्ध केला, असा भाव खुनशिने डॉक्टर नाहर साहेब लाईव्ह दिवकरला प्रतिक्रिया देतात. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवकरेस, बीड.